अर्ज भरत आहोत। एक असं आहे की आता त्या साऱ्याचा शेवट गोड झाला आहे. ज्या अर्थी महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली, म्हणून मी मगाचपासून वारंवार ते सांगतोय, काय त्यांचे समज गैरसमज असेल का हरकत असेल तर बसून चर्चा करून मार्ग निघेल. असं अनेक वेळेला होत असतं. पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. नेमकं काय सांगितलं जातं? एक भाग असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा एक निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग आहे. पालकमंत्रीपद ते रायगडचं असेल, नाशिकचं असेल, मधल्या कालावधीमध्ये त्या संदर्भामधलं निर्णय झालेला नाही. आत्ताही मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की जो निर्णय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने घेतील, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब घेतील, सुनेत्राबाईने घेतील, त्या निर्णयाची सहमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा रायगडचा खासदार म्हणून माझी असणार आहे. शेवटी तिन्ही नेते राज्यांतील एनडीए बळकट करण्यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. अशा वेळेला कुठल्याही बाबतीमध्ये एक भूमिका मांडणं इथपर्यंत ठीक आहे, पण एकदा नेतृत्वाने निर्णय घेतल्यावर तो मान्य करून ते पुढे कसं करणं ते काम आहे सर्वांचं. पालकमंत्री पदे गोगावलेंना, भरतशेठ गोगावलेंना आणि अनिकेतजींना ही उमेदवारी, ही वस्तुस्थिती आहे का? ही तडजोड झाली. एक असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर पुढच्या कालावधीमध्ये होईल. ती या निवडणुकीच्या पुरती सीमित नाही. मी ते सांगितलं की जवळपास गेले 1.5-2 वर्ष रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त आहे. त्या संदर्भातली चर्चा नक्की होईल. आता याच्यामुळे हे असं का, त्याच्यामुळे असं का, हा का मुद्दा नाही. कारण आम्ही आता एनडीए म्हणून ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला बारीक सारीक काही चर्चा असतात, त्या होतच असतात. पण 2018ची निवडणूक आणि 2026 अनुभव तुम्हाला निर्वळे बरेच आले असतील. हो आहेत ना, माझे अनुभव 2000 तसं बघितलं तर 8 पासून आहेत. पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही निवडणूक लढली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो रायगडचा. त्याच्या आधी मी रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. दीपकबाईंच्या तिकडे मी संपर्क मंत्री म्हणून सुद्धा एकेकाळी तिकडचंही पालकमंत्रीचे 1-3-4 महिन्याकरता होतो. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही निवडणूक झाली 2008मध्ये, त्यावेळेपासूनचं या प्रक्रियेमधला मी एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आधी विजयराव सामंतांची निवडणूक झाली 2002ला, त्यावेळेला सुद्धा मी राज्यमंत्री किंवा रत्नागिरीचा पालकमंत्री होतो. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असा सोबत आहे. सर